चोरी करणारा माल चोरी करणारा दोषी तुम्ही म्हणला, तिथं पण दोषीच आहे. विश्वस्तांकडून अजून पत्र आलेलं नाही, त्यामुळे विश्वस्तांनी सुद्धा या व्यवहारात आता याच्यामध्ये पुणेकर उतरले, महाराष्ट्र उतरलाय आणि जी यंत्रणा ही राज्याच्या हातामध्ये या यंत्रणेचे प्रमुख फडणवीस साहेब यांनी हा मुद्दा घेतलेला आहे आणि त्यामुळे आता याच्या पुढे कुठली ताकद संचालक असू कोणी असू यांची कोणची ताकद इथं चालणार नाही. एकदा जर गृह खात्याचे आमचे मंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे कमिशनरला एक फोन केला तर 5व्या मिनिटाला सगळे संचालक इथं उभे राहतील नाही. ही सगळी यंत्रणा आपल्या जवळ आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. मी संचालक इथं परत येतील, फक्त एक फोन केला तर काय त्याच्यामध्ये आता मला शंका वाटत नाही. पण मला शिंदे साहेबांनी सांगितलंय नाही ना आता कोणी घेऊ नका, आता घेतला घेणाऱ्यांनी ज्यांनी आता कोणी घेऊ नये आणि तेवढी काळजी त्यांनी स्वतःची करावी. आता पुढचं काय आपल्या जीवनात काय होणार आहे ते आता त्यांनी त्यांच्या जीवनाची काळजी करावी. कारण जे स्वप्न 4,000 कोटीतलं इथलं बघितलं होतं त्यातले किती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे हे स्वप्न त्यांचं धुळीच मिळेल. पण आता मला त्यांच्यावर बोलायचं नाही कारण शिंदे साहेबांनी काल सांगितलं हा तोडगा निघणार आहे. पण माझं युद्ध हे संपलेलं नाहीये. वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढणार आणि चुकीची लोक कुठल्याही पक्षात असू तर त्याच्याबद्दल मला जे पुणेकर आवाज देतील त्या पद्धतीने करणार आहे. आता माझा मोर्चा थोड्या दिवसांनी लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे. तुम्हाला विनंती आहे माझं चुकीचं असेल तर मला तुम्ही हळूच सांगा, पण लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे आणि तिथली डेव्हलपमेंट आता कोणी स्वप्न बघितलं स्वतःसाठी का जनतेसाठी त्याचाही पोलखोल करणार आहे. आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. हा विषय आता बऱ्यापैकी पहिला अंक संपला, दुसऱ्या अंकात आपण पोहोचलोय, तिसरा अंक 1 तारखेपासून चालू आहे आणि तो पण गायवानला कुठपर्यंत आणलंय त्याच्या अजून जरा माझं लक्ष नाही. पण गायवानला कोणी पाठवलं आणि कोणी आणलंय त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे. आणि अजूनही कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्या विरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच. आणि शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती करणार आहे. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो की आपण बोलत राहू आणि बोलता बोलता आपण समाजाच्या हितासाठी जे काम केले ते मला जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद तुम्हाला बी परमेश्वराने दिलेत. कारण पुणेकरांना त्यांनी आशीर्वाद दिलेत आणि ते जे तळतळून जे बोलत होते परवा की तुम्हाला सत्यानाश हो, तर मी त्यांना परत एकदा उपदेश करणार आहे. ज्यांनी केलं की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं, त्यांच्या मुलाबाळांनी काय केलं तर ते तुम्ही जे आशीर्वाद तुम्ही जे शाप दिलाय तो शाप मागे घ्यावा. ते मी 1 तारखेला त्यांच्याशी विनंती करून बोलणार आहे की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं नाही, हे चोर निघलेत, कुटुंबातल्या लोकांनी काय केलं त्यांची मुलं बाळ जी आहेत ती सुखी राहिली पाहिजे. आणि शेवटी मला माहिती की एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय कोणी चुकीचा केला असेल तर ते भोगतोय मी सध्या, पण त्याच्यावर आपण नंतर चर्चा करायचीच आहे. पण मी त्यांना परत उपदेश करणार आहे की मोकळ असतील, माझी लढाई मोहळांची नाही पण त्यांच्या कुटुंबाची नाही, पण त्यांना जे त्यांचे असे सगळे जे ह्याच्यामध्ये तर त्यांना जो शाप त्यांनी दिलेला तो त्यांनी माघारी घ्यावी, त्यांना मी याचना करणार आहे. आणि 1 तारखेनंतर तो माझा कार्यक्रम चालू होणार. 2 दिवस शिंदे साहेब म्हटले 2 दिवस पण आहे ना, 2 दिवसाचीच मुदत घेतली. 2 दिवस मी बोलणार 2 दिवस हा तोपर्यंत 2 दिवसामध्ये महावीरांचं सन्मानाने मंदिर जे घाण ठेवलं ज्या विकृतीने त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यांच्या सहित त्यांना 2 दिवसाची मला त्यांनी सांगितलं की 2 दिवस तुम्ही थांबा, मी तोडगा काढतो. आणि त्यांची वाणी खरी ठरली कारण ते माऊलींच्या समाधीपाशी त्यांनी दिलेला शब्द होता त्यामुळे त्यांची वाणी खरी ठरली. आता त्यांच्या 2 दिवसानंतर माझी परत एकदा चर्चा आणि उद्या मी मुंबईतच आहे. मला माहिती की एका प्रेसने मला बोलवते, मी आलं तर जाणार आहे. पण त्यावेळेला मी शिंदे साहेबांशी बोलणार आता 2 दिवस संपले चालू होऊ का तर ते म्हणजे चालू होतं होणार नाही होणार तर मी परत त्याला वाचलंय. आता कोणी वाचवायचं नाही, वाचलंय आता ते बघा. आता तुम्हाला सांगतो कढई तापवायला ठेवली, पूर्ण व्यवहार झाला, तेल ओतलं की जिलेबी काढणारच. त्याच्यावर 2 दिवसांनी बोलायचं ठरलं ना आपल्याला. शिंदे साहेब सांगितलं 2 दिवस. मला काय झालं, उदय सामंत साहेबांचा फोन आला, कुठल्या तरी चॅनेलची मोडतोड करून अमित शहाबद्दल मी काहीतरी चुकीचं बोललो असं फिरतंय. तर त्या चॅनलला मी अमित शहाचा कधी उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला नाही. जी विकृती आता आहे त्या आजूबाजूच्या ह्या लोकांमधली ती विकृती काहीतरी पट्टी फिरवती
आणि त्या खरा खुलासा त्या ज्यांचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलचं तिथं नाव टाकलं त्यांनी एक तर पोलीस फौजदारी करावी नाहीतर त्यांनी खुलासा करावा. कारण त्या मी जी बोललोय त्याची मोडतोड करून काहीतरी टाकलेलं दिसतंय. मला तोच फोन आला होता. तर मी सामंत साहेबांना सांगितलं की मी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही, करणार नाही. माझ्या तोंडात घालण्याचा जो प्रयत्न केलाय तर ती ज्या चॅनलची मोडतोड केली त्यांना माझी विनंती की या लढाईमध्ये हा फोकस दुसरीकडे न जाता हा फोकस इथं ठेवला पाहिजे. काही यंत्रणा हे फोकस बाजूला जाण्यासाठी प्रयत्न करतात तर त्या चॅनलला विनंती की त्यांनी आता खुलासा करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.